मिरवती पालखी निघाली. नमस्कार, जय एकविरा सगळ्यांना. खालाच भाई, स्टॅमिना संपला. नमस्कार मंडळी, तर मी प्रणित कोतवाल. तर मंडळी, आज एक सुवर्ण क्षण आहे. त्या क्षणाची आम्ही वर्षभर वाट पाहतो, तो क्षण अखेर आला आहे. तर त्या क्षणासाठी काहीच तास बाकी आहेत. आता आमचा पालखीचा क्षण. मिरवती पालखी निघाली ग एकविरा माऊली ग. तर आता त्याच पालखीसाठी आम्ही पाटणसे गावातील सगळं मित्रपरिवार चाललो आहोत. गेल्या वर्षीसुद्धा गेलो होतो आणि गेल्या वर्षी खूप मजा आली आम्हाला. त्यात आम्हाला दिवाळी कोलेवाडीची पालखी मिरवायला मिळाली. आत्ताही तसंच ऋषी आहे. ऋषी, काय बोलशील? तर दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी पण एकविरेच्या आईच्या पालखीला निघालो आहोत. तर भेटू सगळे आम्ही. तर व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं आपला बाबू आहे. बाबा, काय बोलशील? गेलेला आपल्याला चांगली पालखी मिरवायला मिळाली. यंदा पण भेटणार 100%. तर आपल्या मराठी लोकांमध्ये कोणत्याही आपल्याला कार्याची सुरुवात करायची असली तर आपण नारळ फोडून करतो. तर त्याची सुरुवात आपल्याला ड्रायव्हर करत आहेत. पडला आणि इथे 1 तास लेट इकडे आलेला बकासूर. आणि बकासूर नाही रे, पोरगी कशी मेकअप करते, मेकअप करायला 1 तास मध्ये किचन मध्ये जेवण बनवत होता तो. बघा, पावडर बघा आता दिसते फुटलेली किती आहे. तुका लावू का? माऊलीचा तर नमस्कार मंडळी. तर आता आपण आई माऊलीच्या पालखीला जाताना आपल्याला दादूस भेटले. शुभ दादूस, नमस्कार, जय एकविरा सगळ्यांना. आणि कसं वाटतं तुम्ही पालखीला सगळे मिळून चाललात? कसा एक्सपिरियन्स तुमचा? पण मला आता आम्ही दरवर्षी जातो पालखीला. आणि आधी आम्ही आमच्यातले काय बरोबर असायची ती चालत वगैरे जायची पालखीला. मला सगळे कामाने पण बाहेर राहतात. त्यामुळे आता आम्ही बरोबर त्या दिवशी पालखी जातो आणि खूप मजा करतो. थँक्यू दादा. धन्यवाद. आई माऊलीचा. काढला रे. तर नमस्कार मंडळी. तर मंडळी, आम्ही फायनली वेरगाव कारला इथे पोचलेलो आहोत आई माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी. तर आता आपल्याला ऋषी काय बोलशील, कसं वाटतंय? आम्ही पोहोचलो आईच्या गडावर. आपली इथे पलटण दिसू लागली. आगरी गुले बघायला दिसत तुम्हाला. एकदम जल्लोष आहे. गेल्या वर्षी खूप जल्लोष होता आणि ह्या वर्षी तर खूप क्राऊड असेल. कारण कल्याण कोलेवाडा, पनवेल कोलेवाडा, पेन कोलेवाडा या 3 पालख्यांचं आगमन होणार आहे 2 वर्षानंतर. तर अजून जल्लोष असेल. तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. व्हिडिओमध्ये मला जास्त बोलायला काही मिळायचं नाही, पण आपला मित्र ऋषी गायकर जो आपला व्हिडिओ एडिट करून देतो, तो तुम्हाला सर्व काही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा. आई माऊलीचा. भिवंडी व नवी मुंबई महानगरच्या संयुक्त विद्यमानाने ही पाणी वाटप सेवा चालू आहे. सकाळ 7 वाजल्यापासून आता 4:15 वाजले. मोफत आहे. सर्वांनी पाण्याचा लाभ घ्या. जय एकविरा.
भेटलेत ना. भावांनो आता आम्ही बसलेलो आहे बघा, आमच्यासोबत खूप मंडळी आहे. उद्या आम्हाला जनरलला जायचं आहे, ह्याला सुट्टी आहे. 3 दिवस लगातार सुट्टी आहे बघा. आणि इकडे नाईटवाला गाडी आहे. आता मला दाखवलास. आणि इकडे राजमिन आहे, त्याला बिनकामी आहे. कधी पण सिलेंडर आणायला कधी पाहिजे असला माणूस 100% एकदम. आणि इकडं मेकॅनिकल इंजिनियर आहे, कधी पण कॉल करा. जाम सीन होतं, जाम नाचल्यात. खालाच भाई, स्टॅमिना संपला. मजा आली मजा. एक माझं ना भाव काय बोलशील, एकदम सुवर्ण क्षण. आदर क्षण, एवढे क्षण भारी होते ना. आदर क्षण कोणी प्रत्यक्षात पाहिला नाही तर काय. पनवेल कोलीवाडा पाहिला, कल्याण कोलीवाडा पाहिला, पेन सगळेच कोलीवाडा एक नंबर. तर मंडळी खूप व्हिडिओ काढल्या. आता कसं असतं, आम्ही एकविराच्या पालखीला आलो की आमचा व्हिडिओ कमी आणि तिथे एन्जॉय जास्त असतं. तर मला व्हिडिओ पण खूप काढल्यात. आणि तर मंडळी तुम्हाला एकच बोलेन, तर तुम्ही आयुष्यात जर एकविराई पालखीचा सोहळा नाही बघितलात तर आयुष्यात मी काहीच नाही पाहिलं. तर तुम्ही एकच सांगेन, आयुष्यात एकदा तरी एकविराई पालखी सोहळा तुम्हाला पाहायलाच पाहिजे. आता मी आता वाजलेत बरोबर 8. अजूनसुद्धा मी एन्जॉय करणार आहोत. नंतर 12 वाजता मी इथून निघणार आहोत. पण व्हिडिओ पण खूप मोठी झाली आहे आणि मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.